ओके. सो आज आपण एक गोष्ट सॉर्ट आउट करूया, राइट? ओपीचा बॅकबोन आहे. CPP. ओके. गुड. तर ठीक आहे, सलग लक्ष द्या माझ्याकडे. राइट? हॅलो. हां, येस. सो काल आपण ही टूल चेन पाहिली, कशी वर्कआउट होते. मिनिंगफुली तिला समजून घ्यायचा प्रयत्न केला. येस, येस. आज आता अजून एक कन्सेप्ट आहे ती. सो द नेक्स्ट कन्सेप्ट इज व्हॉट? कन्सेप्ट म्हणून मला तुम्हाला शिकवायचे, की व्हेरिएबल आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड मधला ऑब्जेक्ट याच्यात फरक काय? राइट? सो दॅट इज अवर टार्गेट, की थोडंसं ह्याच्या जवळपास जाता येईल का आपण बघूया. राइट? क्लिअर. सो लक्षात घ्या, की व्हेरिएबल ही कन्सेप्ट तुमच्यापर्यंत आली कशी? ठीक आहे. ओके. सर सर व्हॉट इज अ व्हेरिएबल? येस. मला काय तुम्ही डेफिनेशन सांगाल ती तुमच्याकडे ठेवा, राइट? सो मला व्हेरिएबल आणि ऑब्जेक्ट ह्या टर्म्समध्ये व्हेरिएबल आणि ऑब्जेक्ट कसे वेगळे आहे ते दाखवायचे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही एखादं व्हेरिएबल बनवता ना, त्यावेळेस तुम्ही असं सांगता, की "हां सर, हे ए नावाचं व्हेरिएबल बनलं बरं का आणि इंट टाइपचं आहे. त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये 10 ठेवू शकतो, पण 10.5 नाही ठेवू शकत." बरोबर? त्यातनी शिकायला काय भेटलं माहिती का? ज्यावेळेस तुम्ही एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करता, सगळ्यात इम्पोर्टंट न चुकता कुठलाही व्हेरिएबल असू द्या किंवा कुठलाही ऑब्जेक्ट असू द्या, तो डिक्लेअर करावा लागणार आहे. आणि तो डिक्लेअर करत असताना, त्या व्हेरिएबल किंवा ऑब्जेक्टच्या लेफ्ट साइडला तुम्हाला काय मिळणार आहे त्याचा? टाइप मिळणार आहे, ज्याला तुम्ही काय म्हणता डेटा टाइप असं. प्लीज, प्लीज, प्लीज. ए इस अ व्हेरिएबल आणि इंट इस अ डेटा टाइप. आणि परत एकदा, ए इस अ व्हेरिएबल आणि इंट इस अ डेटा टाइप. जर एखाद्या रादर मी असं म्हणेन ए व्हेरिएबल म्हणतच नाही. ए ही मेमरी आहे, इंट टाइपची मेमरी आहे. आणि इंट आल्यामुळे तुमच्या मेमरीवर रिस्ट्रिक्शन येतं, की तुम्ही आता ह्याच्यामध्ये फक्त इंटिजरच व्हॅल्यू ठेवू शकता. राइट? फ्लोट, कॅरेक्टर अशा व्हॅल्यू ठेवू शकत. ओके? सिंपल. दॅट इस वन स्टोरी अबाउट आपण ह्याला पुढे जाऊन मग ह्या मेमरीला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. आता कळणार नाही, ऑब्जेक्ट आल्यावर तुम्हाला कळेल. सर अशी मेमरी जिच्यात फक्त डेटा असतो. याला इम्पोर्टंट आहे. फक्त डेटा असतो. ही गोष्ट कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये व्हेरिएबल म्हणून ओळखली जाते किंवा तिला व्हेरिएबल म्हणा असं म्हणतात. आणि व्हेरिएबल म्हणजे काय? येस, अगेन इट्स अ मेमरीज. पण ह्या मेमरीत फक्त डेटा ठेवला जाऊ शकतो. अशी मेमरी, मेमरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मेमरी म्हणजे काय? येस, पुढे जाऊन मेमरी म्हणजे काय? ही मेमरी कुठली असते? येस, ॲट द एंड ह्या मेमरीला तुम्ही कुठे बघत असता? रॅम सारख्या लेआउटमध्येच बघत असता. ओके? सो रॅम. ओके? येस, मग मेमरी आली की काय आलं रे? येस, 3 गोष्टी आल्या. मेमरीला नाव असतं. मेमरीत तुम्ही व्हॅल्यू किंवा काय ठेवू शकता? डेटा ठेवू शकता. येस. आणि मेमरीला काय असतो? ॲड्रेस असतो. ओके. सो समजा आपण जर सी शिकला असेल, तर तुम्हाला माहिती आहे, की ह्या मेमरीला काहीतरी असं 1004 किंवा 100 नावाचा काय ॲड्रेस. ओके. सो दॅट इज अ व्हेरिएबल. हे जेवढं काही कळलं दॅट इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल. अशी मेमरी जिच्यात डेटा असणार आहे, तिला आयडेंटिफाय करायला नाव असणार आहे, तिला आयडेंटिफाय करायला ॲड्रेस असणार आहे. का बरं आपण नावाने वापरणार आहे?
ऑपरेटिंग सिस्टम त्याला नंबरनी ॲक्सेस करणार आहे, म्हणजे ॲड्रेसने ॲक्सेस करणार. सो दिस इज अ फिलॉसॉफी रिलेटेड टू व्हॉट अ व्हेरिएबल, राइट? जे की तुम्ही सी मध्ये शिकला असाल, राइट? ओके. Okay. So what I will call variable is a memory. Yes. So variable is a memory responsible किंवा associated with data memory. ठीक है, memory which is associated with data, right? And why it's variable? So data which can be चेंज्ड इन फ्युचर. म्हणजे तुम्हाला वाटलं तुम्ही आय प्लस प्लस ए प्लस प्लस असं करून त्या डेटाला काय करू शकता, चेंज बदलू शकता. म्हणून त्याला तुम्ही काय, येस यू आर कॉलिंग इट ॲज अ व्हॉट, मेमरी. ओके. किंवा सॉरी व्हेरिएबल असं म्हणताय. ओके. सो दिस इज अ रिलेटेड टू व्हॉट, व्हेरिएबल. व्हॉट यू कॅन व्हिज्युअलाइज. तुम्ही व्हिज्युअलाइज काय करणार जेव्हा व्हेरिएबल कन्सेप्ट येते, त्याचा हे एक आढावा आहे, राईट? सो एवढं तुम्हाला माहित असलं पाहिजे रिलेटेड टू व्हेरिएबल. व्हेरिएबलला रादर मी म्हणू का, अशा मेमरीला जर जर मेमरीला डेटा टाइप असेल, तर त्या मेमरीशी फक्त डेटाच स्टोअर करता येतो किंवा डेटाच असोसिएटेड असतो. हे वाक्य लक्षात ठेवा. आय टाइप रादर हे मला ते एकदा सगळ्या बॅचमध्ये बोलतोय मी, पण एकदाही टाइप नाही केलं. व्हॉट आय हॅव सेड, म्हणजे आपल्या अँगलनी व्हेरिएबल कसं व्हिज्युअलाइज करा. काय म्हणलं मी सांगा? येस. जर जर एखाद्या मेमरी बरं, व्हेरिएबल ही पण मेमरीच असणार आहे आणि ऑब्जेक्ट ही पण मेमरीच असणार आहे. मी काय म्हणतोय बघा, जर एखाद्या मेमरीला डेटा टाइप असेल डेटा टाइप असेल, तर त्या मेमरीमध्ये फक्त डेटा स्टोअर करू शकतो. हे बरोबर का? कळतंय? किंवा असोसिएटेड असेल. डेटा स्टोअर करू शकतो. अशा मेमरीला प्रोग्रॅमिंग वर्ल्डमध्ये व्हेरिएबल म्हणतात. दिस इज द परफेक्ट वर्डिंग रिलेटेड. ओके. दिस इज द परफेक्ट वर्डिंग्स रिलेटेड टू. हे इंटरव्ह्यू बोलू नका बरं का, तुम्ही काहीच्या काय बोल. ठीक आहे. आपलं गप आपल्याला इंटरनली ओएसच्या चष्म्यातनं व्हेरिएबलला बघतात. हे प्रोग्रामरच्या चष्म्यातून, राइट? व्हेरिएबल इज अ नेम, व्हिच इज अ मेमरी वगैरे असतं. हे ओएसच्या चष्म्यातून. व्हॉट ओएस थिंक व्हेन इट सीज व्हेरिएबल, राइट? त्या अँगलने बोलतो, राइट? सिम्पल. इकडे बॅकअप घेतो, राइट? छान वाक्य झालं. ओके. सर व्हॉट इज ऑब्जेक्ट देन? ओके. सिम्पल. सपोज आता ही स्टोरी वर व्हेरिएबल ही मेमरी असते, कळलं? येस. मग ऑब्जेक्ट पण काय सर? मेमरीज. ओके. सो ऑब्जेक्ट ही पण काय आहे? मेमरीज आहे. सो व्हॉट इज अ क्वेश्चन? येस. सर ऑब्जेक्ट ही मेमरी आहे. सपोज कोडिंग करताना जसं तुम्ही स्ट्रक्चर डिक्लेअर करता, तसं मी सी प्लस प्लस मध्ये एक क्लास डिक्लेअर केलाय, सपोज स्टुडंट. ओके. सर मग याचा बघा, आता मी ओबी इज अ व्हेरिएबल, पण ज्याचा टाइप, मी डेटा टाइप म्हणत नाही. डेटा टाइप म्हटलं की त्या मेमरी डेटाच येणार.
पण ओबीचा टाइप हा एक काय रे आता ओबीचा टाइप? स्टुडंट. स्टुडंट काय रे? क्लास. म्हणून मी ह्याला डेटा टाइप नाही म्हणलं. सो एखाद्या व्हेरिएबलचा टाइप जर क्लास टाइप असेल, तर त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. आणि एखाद्या व्हेरिएबलचा टाइप जर डेटा टाइप असेल, तर त्यात फक्त डेटा ठेवतात. त्याला व्हेरिएबल. सो ओबी इज नॉट अ व्हेरिएबल. ओबी इज अ ऑब्जेक्ट. तर का? जर एखादी गोष्ट ऑब्जेक्ट असेल, तर नीट ऐका, त्याच्यामध्ये तुम्ही डेटा पण असते म्हणजे दॅट ऑब्जेक्ट इज असोसिएटेड ही ओबीची मेमरी बरं का रे. आणि याच्यामध्ये यू कॅन सी ॲक्सेस टू डेटा ॲज वेल ॲज व्हॉट फंक्शन्स. तर कोणता डेटा आणि कोणते फंक्शन? तर तुम्हाला ते डेटा आणि फंक्शन सगळे इकडं पाहायला मिळतील. इथं डिक्लेअर केलेलं असणार प्रोग्राम इंटिजर रोल स्ट्रक्चरमध्ये करतो तसं राइट. कॅरेक्टर नेम, ओके. कॅरेक्टर नेम आणि काय फ्लोट पर्सेंटेज ओके आणि मग काही फंक्शन्स व्हॉइड एक्सेप्ट जी फंक्शन तुम्ही नॉर्मली बाहेर लिहित होता ना, ती आता कशात लिहिताय समजा क्लासमध्ये. व्हॉइड डिस्प्ले. सो व्हॉट इज अ क्लास सर? येस, क्लास हे असं डिक्लरेशन आहे किंवा असं युनिट आहे, जिथे तुम्ही यू कॅन डिक्लेअर व्हेरिएबल्स. इट्स अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स. क्लासमध्ये डिक्लेअर केलेल्या व्हेरिएबल्सला डेटा मेंबर्स म्हणतात. ओके. क्लासमध्ये डिक्लेअर केलेल्या व्हेरिएबल्सला डेटा मेंबर्स म्हणतात. आणि याला काय म्हणतात? मेंबर फंक्शन. ओके. मेंबर फंक्शन. ओके. Member functions, data members. Class is a collection of data members and member functions. ओके. आता काय होईल? ओबी मध्ये कुणाला मेमरी भेटेल? येस. ओबीचा टाइप काय आहे रे? स्टुडंट. मला सांगा कुठल्याही मेमरीवर प्रेशर असतं. काय प्रेशर असतं? ए तुझा टाइप काय? इंटिजर. मग तू इंटिजर. तू फ्लोट व्हॅल्यू नाही ठेवू शकत. तसं ओबीवर प्रेशर आहे स्टुडंट टाइपचं. स्टुडंट हा काय क्लास टाइप आहे. मग ह्या क्लासमध्ये काय काय आहे? सर ह्या क्लासमध्ये रोल नंबर स्टोअर करू शकतो. पहिले तर समजून घ्या इट्स अ मेमरी. मेमरी म्हणजे गणिताला येलो पॅच पकडू. या मेमरीमध्ये यू कॅन यू कॅन यू कॅन स्टोअर रोल नंबर, यू कॅन स्टोअर नेम, यू कॅन स्टोअर पर्सेंट. म्हणजे सर या ओबी मध्ये तुम्ही डेटा पण ठेवू शकणार. काही कळलं का? अशी काही लाईन बिन नसते, पण लॉजिकली मी अशी लाईन आखतो, की बाबा हां, डेटा झाल्यावर खाली तुम्हाला काय भेटेल? येस. त्या ओबीला तुम्ही एक्सेप्ट फंक्शन पण मला अप्लाय करू शकता आणि डिस्प्ले पण शो नाही करू शकत. का नाही? ओबीनी शो का नाही कॉल करू शकत? कारण ह्या क्लासमध्ये शो नाही. सर पण टीचरच्या ओबीनी शोला कॉल करू शकतो कारण टीचरच्या क्लासमध्ये शो असेल. लक्षात ठेवा, ओबी इज अ टाइप ऑफ व्हॉट? ज्या व्हेरिएबलचा टाइप क्लास आहे, क्लास टाइप प्लीज ऑब्झर्व्ह दिस. ज्या व्हेरिएबल्सचा टाइपच जर क्लास आहे, बरोबर ना? त्या व्हेरिएबलला तुम्ही काय म्हणणार? ऑब्जेक्ट. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड इट. ओबी इज अन ऑब्जेक्ट. कारण का? ओबीचा टाइप काय? क्लास. ओके. व्हॉट इज अ पॉइंट? पॉइंट टू अंडरस्टँड इट, राइट? बघा मी काय म्हणलं? येस. ओबी इज अन ऑब्जेक्ट. बरोबर? ऑब्जेक्ट. ओके. ही पण एक लाईन करेक्ट आहे. दुसरं वाक्य काय? ओबी इज अ टाइप ऑफ व्हॉट? क्लास स्टुडंट. स्टुडंट टाइपचं व्हेरिएबल म्हणजे असं व्हेरिएबल ज्याचा टाइप क्लास आहे, त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. हो. मग ऑब्जेक्टमध्ये काय काय असतं? ऑब्जेक्टमध्ये डेटा ठेवायला जागा असते. येस. जसं तुम्ही इंटिजरचं ए नावाचं व्हेरिएबल बनवलं, तसं बी नावाचं बनवू शकता. तसं तुम्ही स्टुडंटचा अजून एक काय बनवू शकता? अजून एक ऑब्जेक्ट बनवू शकता. सपोज मी इथं कोणता ऑब्जेक्ट बनवतोय? स्टुडंट ओबी2. क्लिअर? सर
याच्या रोल नंबरमध्ये याच्या रोल नंबरमध्ये 101 आहे. एग्रीड. ओके. याच्या रोल नंबरमध्ये 101. नेम ए आहे. पर्सेंटेज 60 आहे. जसं त्या ऑब्जेक्टमध्ये त्याचा डेटा असेल. आता हा डेटा का आला? तुम्ही ह्याने एक्सेप्ट कॉल केलं. डिस्प्ले केल्यावर हा डेटा डिस्प्ले होईल. जर मी इथं 102 लिहिलं, एक्सेप्टने डेटा एक्सेप्ट केला OB2च्या, त्याचा डेटा त्याच्या व्हेरिएबलमध्ये ठेवेल. डिस्प्ले कॉल केल्यावर त्याचा डेटा डिस्प्ले करेल. म्हणजे OB2चा डिस्प्ले काय करेल? हा डेटा डिस्प्ले करेल. OB1चा डिस्प्ले काय करेल? हा डेटा डिस्प्ले करेल. मला सांगा, तुमच्या डोळ्यासमोर आता एक मेमरी अशी दिसतीये ज्याच्यात फक्त डेटा आहे. एक मेमरी अशी दिसते ज्याच्यात डेटा आणि काय फंक्शन्स आहे. या मेमरीला डेटा टाइप असतो म्हणून ह्यात डेटा असतो. तर या मेमरीला क्लास टाइप असतो म्हणून ह्याच्यात काय असतो? डेटा आणि फंक्शन्स असतात. ज्या मेमरीत डेटा आणि फंक्शन्स असतात किंवा ज्या मेमरीशी डेटा आणि फंक्शन असोसिएटेड असतात, त्या मेमरीला तुम्ही काय म्हणता? ऑब्जेक्ट. अगेन ही OSच्या चष्म्यातनं केलेली डेफिनिशन आहे बरं का. OOPमध्ये ऑब्जेक्टची डेफिनिशन म्हणायचं असतं, ऑब्जेक्ट हे क्लास टाइपचं व्हेरिएबल. व्हॉट इस ऑब्जेक्ट अँड व्हेरिएबल? सिमिलॅरिटी आहे. दोन्हीही मेमरी आहेत. फरक एवढा आहे, एका मेमरीत तुम्ही फक्त डेटा ठेवताय, तर एका मेमरीत तुम्ही काय ठेवताय? डेटा आणि फंक्शन्स. काही डाउट आहे का मला विचारा, की व्हॉट इस डिफरन्स? डोळ्यासमोर दोन्ही मेमरी आहे. हे मी शिकवतो म्हणून बरं का रे. अदरवाईज तुम्हाला कोणी असं येऊन चला रे फरक बघू वगैरे सांगतात. इंट आहे व्हेरिएबल आहे. असा क्लास आला की ऑब्जेक्ट म्हणायचं. पण मला म्हणायचं होतं इंटरनली काय आहे त्या दोघी मेमरी दोन्हीतही कंटेंटच ठेवणार आहे. फक्त इथला कंटेंट डेटा, इथला कंटेंट डेटा आणि फंक्शन्स आहेत. सर का बरं डेटा आणि फंक्शन्स ठेवू शकलो? कारण ओबी बनतोय कोणापासून? स्टुडंटपासून. स्टुडंटमध्ये काय आहे रे? एवढं सगळं. स्टुडंटमध्ये काय? एवढं सगळं. विचार करा तुमचा स्टुडंट जर एवढा असता, तर तुमचा ऑब्जेक्ट पण तुम्हाला एवढा बनवावा लागला असता. तुमचा स्टुडंट क्लास जर एवढाच असता, तर तुमचा ऑब्जेक्टचा पण साइज एवढा असला. म्हणजे सर ऑब्जेक्ट कुणापासून बनणार आहे? क्लासपासून बनणार आहे. ऑब्जेक्ट कुणापासून बनणार आहेत? क्लासपासून बनणार आहेत. म्हणजे ऑब्जेक्टला मेमरी किती द्यायची? कशावरनं ठरणार आहे? क्लासवरनं ठरणार. म्हणून तुम्हाला माहिती आहे? येस, येस, येस. आय विल टीच यू, आय विल टीच यू. राइट? नीट लक्ष द्या. म्हणून ऑब्जेक्टची डेफिनिशन सांगताना ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये या शब्दाचा वापर केला जातो. हे असा केला जातो. इन्स्टन्स ऑफ ए क्लास is called as object. So why instance? Yes, हे महत्वाचं आहे. इन्स्टन्स. का बरं? इन्स्टन्स शब्द ही खरी डेफिनिशन तुम्ही ऑब्जेक्टची सांगा. म्हणजे ही OOPच्या अँगलने डेफिनिशन आहे. आणि जी मगाशी म्हणलं ना मी ऑब्जेक्ट इज नथिंग बट अ मेमरी ज्याच्याबरोबर डेटा आणि फंक्शन हे OSच्या चष्म्यातनं बघितलेली डेफिनिशन. ते दोन्ही मेमरीज आहेत. OOP प्रिन्सिपल्स कसं म्हणतात? इन्स्टन्स ऑफ ए क्लास. सर OB हा कुणातल्या टाइपचा आहे? स्टुडंट टाइपचा आहे. OB2 कुणाच्या टाइपचा आहे? स्टुडंटच्या टाइपचा आहे. मग स्टुडंटमध्ये जेवढं काय आहे, तेवढं प्लीज स्टुडंट क्लासमध्ये एवढं आहे, तर तेवढंच तुम्हाला ह्यालाही द्यावं लागणार आहे आणि एवढंच तुम्हाला यालाही द्यावं लागणार. न कम न ज्यादा. ओके. मुलांना मी नेहमी उदाहरण देतो. इन्स्टन्स शब्दाचा अर्थ सांगत असताना. सपोज देवाने एक ह्युमन क्लास बनवलाय बरं का. ते सगळ्या बॅचमध्ये देऊन झालंय. आता त्यामुळे इतकं जुनं झालंय उदाहरण, की तुम्ही आता ठीक आहे तुम्ही CPP पहिल्यांदाच शिकताय म्हणून क्लास ह्युमन बनवला देवाने बरं का. आणि ह्युमनमध्ये काय ठरवलं माहिती का? की माणसाला एक डोकं द्यायचं अ, देवाने बरं का. 2 हात द्यायचे आणि 2 पाय द्यायचे. ओके. असं काहीतरी एक क्लास डिक्लेअर करून ठेवलं देवाने, की बाबा माणूस बनवायची वेळ आली तर आपल्याला ह्या क्लासकडे बघून माणूस बनवायचा. जसं की ऑब्जेक्ट बनताना स्वतःहून नाही बनले, ते कुणाकडे बघितले? स्टुडंट क्लासमध्ये जेवढं आहे तेवढं सॉरी स्टुडंट क्लासमध्ये जेवढं आहे राइट कळतंय सगळ्यांना? स्टुडंट क्लासमध्ये जेवढं आहे तेवढंच OBला पण मिळणार आणि OB2ला पण मिळणार. ना कम ना ज्यादा. एक्झॅक्टली. मला सांगा ह्या क्लासकडे बघून जर मला सांगा ह्या क्लासकडे बघून जर देवाने सचिन नावाचा माणूस बनवला, ऑब्जेक्ट बनवला, तर लक्षात ठेवा ह्युमन क्लासमध्ये जेवढं आहे
तेवढं देवाला द्यावंच लागणार. पण सर, देवाला वाटलं नाही आता आपण एक विराट कोहली नावाचा एक ऑब्जेक्ट बनवू. काही बरोबर का? विराट कोहली नावाचा एक ऑब्जेक्ट बनवू. ओके. कोहली नावाचा. देव म्हणेल का कोहली जरा वेगळा आहे, आपण त्याला वेगळी ट्रीटमेंट देऊ, राइट? कोहली, कोहली त्याच्या कर्तृत्वाने झाला, राइट? क्रिकेटर तर सगळेच झाले. इथं जर रोहित शर्मा असता किंवा इथं जर कुठला प्लेयर असता, तर कोहलीचे रेकॉर्ड आणि ह्याचे रेकॉर्ड वेगळेच असणार आहेत. पण दोघातलं देव देणार मात्र एकसारखं असणार आहे. 1 हात, 2 सॉरी 1 डोकं, 2 हात, 2 पाय. या पायांनी सचिन 0 रन पळाला. ते म्हणजे मी आणि पण विराट कोहली 18,000 रन पळाला. तसं मला म्हणायचं प्रत्येकाचा डेटा वेगळा असणार आहे. पण मिळणार मात्र दोघांना पण काय सेम. म्हणजे सेम म्हणजे काय? हे ऑब्जेक्ट कोणापासनं बनले? क्लास ह्युमनला बघून बनले. सो सचिन एंड कोहली. नाहीतर असं वाक्य ते बनतं माहितीये का? ते वाक्य असं आहे बघा. ते असं बोललं जाईल तुम्हाला जर कळायचं असेल तर. सचिन एंड कोहली, राइट? कोहली आर इन्स्टन्सेस ऑफ ह्युमन. म्हणून ऑब्जेक्टची डेफिनेशन म्हणजे ह्युमन क्लासमध्ये जेवढं म्हणजे माणूस बनवताना काय-काय लागतं? जे देवानी मला दिलं, तेवढंच कोहलीला द्यावं लागणार आहे किंवा कोहलीला दिलं तेवढंच मला द्यावं लागणार आहे. न कम न ज्यादा. थोडं कमी जास्त पण करू शकणार नाही. असं जर कुठं असं जर कुठं आर्किटेक्चर तुम्ही बघत असाल ना, असं जर आर्किटेक्चर कुठे बघत असाल ना, त्याला इन्स्टन्स असा शब्द म्हणजे इन्स्टन्स वर शब्दाचा अर्थ सांगितलाय. सचिन एंड कोहली आर इन्स्टन्स म्हणजे काय? कुणापासून बनतायत त्यात जेवढं डिक्लेअर केलं तेवढं दोघांना समसमान द्यावं लागतं. ओके, दॅट इज वन डेफिनेशन. आणि बाकीची जी आपली डेफिनेशन आहे ती आपली आहेच की ओबी इज असा व्हेरिएबल ज्याचा टाइप काय क्लास आहे. येस, तुम्ही असंही बोलला तरी ऑब्जेक्टची डेफिनेशन कव्हर होऊ शकते. व्हॉट इज ऑब्जेक्ट? येस. व्हॉट इज ऑब्जेक्ट? येस. ऑब्जेक्ट इज व्हेरिएबल ऑफ टाइप क्लास. ओके. असं इंटरव्ह्यू मध्ये ही द्या. ही प्रेशर असाल तर ही द्या. कळतंय? आणि मी जी सांगितली ना इट्स अ मेमरी तो अँगल म्हणजे ओएसच्या चष्म्यातनं बघितलं. क्लिअर ऑनलाईन सगळ्यांना व्हॉट इज ऑब्जेक्ट? सिमिलरली हाऊ यू विल डिफाइन अ क्लास? व्हॉट इज अ क्लास? येस. व्हॉट इज अ क्लास? येस. So class is a unit of collection. Class is a unit collection of data members, members and member functions. Okay. सो क्लासमध्ये तुम्ही काय बघू शकता? येस. कलेक्शन ऑफ डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन. हे वर्ड 2 महत्वाचे. Okay. So this is the first. So it's a collection of data members and member functions. Okay. येस. क्लास ही एक ब्लूप्रिंट आहे. ज्याला बघून काय बनणार आहेत? ऑब्जेक्ट्स बनणार. एखादी बिल्डिंग बांधायची ती जी ब्लूप्रिंट असते ना, त्याला बघून बिल्डिंग बनवली जाते ना. ऑब्जेक्ट बनवण्यासाठीची क्लास ही एक काय ब्लूप्रिंट. असं सुद्धा तुम्ही डिफाईन करू शकता. काही पुस्तकांमध्ये किंवा आर्टिकल्समध्ये असंही पाहिलंय. क्लास इज अ ब्लूप्रिंट. ओके. क्लास इज अ ब्लूप्रिंट किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता? टेम्पलेट टू क्रिएट एन ऑब्जेक्ट. ओके. आणि अजून एक वर्ड आहे तो लागलाच कव्हर करतो. क्लास इज an abstract data type. ओके. सो व्हाय abstract? व्हाय abstract? येस. मोस्टली तुम्ही त्याला एडीटी म्हणून ऐकत असाल इंटरनेटवरती. एडीटी म्हणजेच अबस्ट्रॅक्ट डेटा. प्रोग्रामिंग वर्ल्डमध्ये अशी टर्म आहे अबस्ट्रॅक्ट डेटा टाइप. असं युनिट ज्याच्यामध्ये डेटा आणि फंक्शन्स डिक्लेअर केलेले आहेत
आणि त्याचं व्हेरिएबल बनवल्यावरती त्याच्यामध्ये त्या दोघांना ॲक्सेस असणार आहे. कळलं का? म्हणजे रादर असं लक्षात ठेवा. बघा, ओबीचा हा टाइप आहे. हा नुसता डेटा टाइप म्हणलं असतं, तर वरची फिलॉसॉफी लागू झाली. व्हाय दे आर सेयिंग अब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप? हा असा टाइप आहे, ज्याच्यामध्ये डेटा आणि फंक्शन्स त्या मेमरीला मिळणार अशी प्रोव्हिजन. अशा टाइपलाच प्रोग्रामिंगमध्ये काय म्हणतात? अब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप. व्हॉट इस मीन बाय अब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप? येस, अब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप मीन्स okay. Abstract type means yes, yes. Abstract type means what? The type, the type which provides binding of एकत्र बाइंडिंग बांधून ठेवणे बाइंडिंग ऑफ डेटा अँड फंक्शन्स टुगेदर. क्लिअर ह्या शब्दाचा अर्थ? सो दिस इज अ मीनिंग ऑफ abstract data. ओके, दिस इज ओपी. ओपीचं नॉलेज पोरांना का हवंय? तर त्याचं आहे मग ते जावातनं असू द्या, पायथन मधनं असू द्या. येस, ऑनलाईन क्लिअर सगळ्यांना. सो व्हेरिएबलला डेटा टाइप असतो, ऑब्जेक्टला क्लास टाइप असतो. जर डेटा टाइप आहे तर मेमरी डेटा ठेवणार, जर क्लास टाइप आहे तर डेटा आणि फंक्शन्स. ओके, सो दॅट्स व्हाय व्हॉट आय एम सेइंग, स्टोअर नाही म्हणत मी. द ऑब्जेक्ट इज असोसिएटेड विथ व्हॉट डेटा अँड मेंबर फंक्शन, कारण तो क्लासपासून बनतो. येस, तर क्लासमध्ये स्टॅटिक फंक्शन जर आली ना, ती क्लासमध्ये असतात पण ऑब्जेक्टची नसतात. ती कळलं स्टॅटिक एखादं फंक्शन तुम्ही सी मध्ये स्टॅटिक कीवर्ड शिकलात, राइट? स्टॅटिक कीवर्ड वापरला की ही फंक्शन आहेत. पण ती ऑब्जेक्टमध्ये नाही त्यांना मेमरी भेटत किंवा ऑब्जेक्टची नसतात, ती क्लासची असतात. स्टॅटिक कीवर्डच्या वेळेस पाहू. पण त्यावेळेस मी एक्सेप्ट इथं नाही लिहिणार. ओके? म्हणजे कधी पण लक्षात ठेवा, एखादी गोष्ट जर स्टॅटिक डिक्लेअर केली ना, तर समजून जायचं सपोज ही स्टॅटिक गोष्ट. आता मी डायग्रामॅटिकली तुम्हाला दाखवली स्टॅटिक गोष्ट. ओके? सो यू हॅव सेड दिस इज स्टॅटिक काहीतरी. काहीतरी स्टॅटिक इंट आय केलाय तुम्ही किंवा स्टॅटिक व्हॉइड शो केलाय. तर या सिनेरिओमध्ये तुम्ही सांगता, येस, आय वॉन्ट टू, ते मला ड्रॉ नाही करता येणार. हा ऑब्जेक्ट म्हणतो, ही मेमरी माझी पण आहे आणि ही मेमरी OB2 म्हणतो माझी. विराट कोहलीला एक डोकं, दोन हात, दोन पाय दिले. रोहित शर्माला एक डोकं, दोन हात, दोन पाय दिले. पण दोघांना ड्रेसिंग रूम एकच दिली ना, क्रिकेट खेळायची बॅटिंग. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला काय करायची असते? शेअर करायची असते. ती गोष्ट तुम्हाला काय करावी लागते? हे कळलं का तुम्हाला? आपल्या घरी सगळ्यांना एक डोकं, दोन हात, दोन पाय. पण आपल्या घरात तर आपल्या सगळ्यांना घर एकच आहे ना? कार एकच आहे ना? येस. सो जी गोष्ट शेअर करायची असते ती गोष्ट ओपीमध्ये काय करायची असते तुम्हाला? स्टॅटिक. मग ते व्हेरिएबल फंक्शन पण असू शकतं किंवा व्हेरिएबल पण असू शकतं. असं त्याचा अर्थ. पण आपण ते स्टॅटिकच्या वेळेस बघू, राइट? मग त्यावेळेस ती मेमरी मी अशी वेगळी काढतो. पण हे क्लेम करतात, हे माझं पण आहे, माझं पण. मला सांगा ना, तुम्ही कार घेऊन गेल्यावर काय म्हणता? समजा मी कार घेऊन गेलो, तर मी काय म्हणतो? कार माझी आहे मित्रांना आणि माझी बहीण घेऊन गेल्यावर काय म्हणते? कार माझी आहे तिच्या मैत्रिणीला. पण कार कुणाची असते? आमच्या दोघांची पण असते, पप्पांची असते. कळलं का? पण आपण बोलताना बोलतो, "माझी कार, मी कार घेऊन आलोय रे, चला फिरायला." एक्झॅक्टली. तसं ही मेमरी शेअर होत असल्यामुळे ही ओबीची पण आहे. ओबी वापरत असेल त्यावेळेस आणि ही OB2 ची. तर ते नंतरचा विषय आहे, राइट? जर तुम्ही स्टॅटिक पिक्चरमध्ये आणलं. ठीक आहे. दॅट विल सी ॲट दॅट टाईम, राइट? पण आत्ताच्या घडीला जर एखादा स्टॅटिक कीवर्ड नसेल, तर ऑब्जेक्ट बरोबर त्या क्लासमधले डेटा आणि फंक्शन्स एक्झिस्ट करतात. तर अशा मेमरीला तुम्ही ऑब्जेक्ट असं म्हणू शकता आणि हा मेन डिफरन्स आहे. कारण सर सीमध्ये फक्त व्हेरिएबल आहे आणि सी सोडून बाकीच्या लँग्वेज जर घेतल्या जावा, पायथन वगैरे त्यात सगळं काय ऑब्जेक्ट. मुलांना गमतीने उदाहरण देतो मी पायथनच्या बॅचमध्ये YouTubeवरनं केलेल्या पोरांचा कॉन्फिडन्स पहिल्या दिवशी मी लो कसा करतो बघा, राइट? पोरांना म्हणतो, "कुणी-कुणी पायथन केलंय?" लय जण हात वर करतात, की "सर आम्ही केलंय." कधी केलं? काही तर आता 12वीतच करायला लागलेत आणि इंटरनॅशनल स्कूलवाले तर 7वी-8वीतच, राइट?
मग मी त्यांना म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही केलंय. हाऊ इस इट पायथन?" सगळे म्हणतात, "ईझी." मग त्यांना सांगतो, "ह्या लाईनचा अर्थ काय?" तर ते म्हणतात, "सर, यू आर क्रिएटिंग अ व्हेरिएबल ए व्हिच इज हॅव्हिंग व्हॅल्यू 10." गुड. मतलब प्रिंट करूँ कहाँ? सो खाली प्रिंट लिखो, उसके अंदर ए लिखो, देखो प्रिंट हुआ, ओके. परत बोला बरं, व्हॉट इज ए? व्हेरिएबल. व्हॉट इज अ प्रिंट? फंक्शन. ओके. ए हे व्हेरिएबल आहे ना? येस. मग एचा टाइप काय? असं Pythonमध्ये बघायचं. काय आहे तर टाइप? क्लास. मग ए काय झालं? आय नो इट इज इंट. ए काय होतं? व्हेरिएबल. त्याचा टाइप काय आला? क्लास. मग ए काय झाला? ऑब्जेक्ट. संपलं. 12वीतलं पायथन YouTubeचं गुंडळायचं फेकून द्यायचं. तर ज्याला तुम्ही व्हेरिएबल म्हणता ते आतमध्ये काय नव्हतं? व्हेरिएबल नव्हतं. ते काय होतं? क्लास. Pythonमध्ये ए हा व्हेरिएबल नाहीये. कारण त्याचा टाइप काय आहे? क्लास इंट आहे. ज्याचा टाइप हे कळलं का? क्लास असतो. ती गोष्ट ऑब्जेक्ट. आणि मग पुढचं मग त्यांना आणखीन कॉन्फिडन्स लो करायला मग पोरांना सांगतो, "सांगा बरं ए मध्ये काय आहे? 3 आहे. बी मध्ये काय आहे बरं? 5 आहे. सांगा बरं ए प्लस बी केल्यावर काय येतं? 5. 8 येतं. कसं आलं बरं?" मग सांगतो ए डॉट आता ऑब्जेक्ट आहे म्हटलं की ए डॉट अंडरस्कोर, अंडरस्कोर ॲड बी अंडरस्कोर, अंडरस्कोर बी झालं ना बी आतमध्ये हे घडतं. आता हे ॲड काय आहे सांगा बरं तुम्हाला असं दिसतंय ॲड आणि राउंड ब्रॅकेट. असं आलं की ह्याला काय म्हणतो रे फंक्शन होतं ना म्हणजे प्लस इंटरनली कुणाला कॉल करतो? ॲडला. ॲडला कॉल कशाने केलं? एनी. म्हणजे अच्छा सर तुम्हाला असं म्हणायचं का उद्या आम्ही ओ-ओ-पी तुमच्याकडे शिकू. त्यावेळेस मला ह्याचा जर डेटा बघायचा असेल तर मला कसं कॉल करावं लागेल? ओबी डॉट डिस्प्ले. ह्याला कसं कॉल करावं लागेल? OB2 डॉट डिस्प्ले. सर का करू शकतोय हो मी? कारण ऑब्जेक्ट बरोबर काय असतो? डेटा पण असतो आणि काय असतं? फंक्शन पण. आता तुम्हाला कळलं का? ए जर ऑब्जेक्ट आहे म्हणून तर मी एच्या नावाने काय कॉल करतोय रे? ए डॉट ॲड कॉल करतोय. हे लक्षात ठेवा ऑब्जेक्टनी फंक्शन कॉल होतायत. आता Pythonमध्ये अंडरस्कोर का देतात ती Pythonची स्टोरी आहे. त्यावेळेस बघू. पण अंडरस्कोर काढले तर तुम्ही असंच कॉल कराल ना. त्याला सांगाल ॲडला, "अरे मी तुला कॉल करतोय आणि तू ए मध्ये बी ॲड कर." सीमध्ये तुम्ही फंक्शन्स नॉर्मली कशी कॉल करत होता, अशी कॉल करत होता. इथं कशी कॉल करताय? ऑब्जेक्टनी कॉल करताय. का बरं? कारण ऑब्जेक्टमध्ये फंक्शन्स क्लासमध्ये फंक्शन आहेत आणि ह्या क्लासपासून काय बनलंय? ऑब्जेक्ट. लक्षात ठेवा, एखाद्या व्हेरिएबल वापरून तुम्ही डॉट करून फंक्शन कॉल करताय ना, तर प्रोग्रामिंग वर्ल्डमध्ये ते व्हेरिएबल नसतं, ते ऑब्जेक्ट असतं. आणि Pythonमध्ये जे म्हणतात ना, ए व्हेरिएबल आहे, मग त्यांना हे सांगा, की व्हेरिएबलनी मग फंक्शन कधी कॉल व्हायला लागलं. ज्याच्याने जर व्हेरिएबलनी फंक्शन कॉल होतायत, तर ते व्हेरिएबल नसून ते ऑब्जेक्ट आहे. उदाहरण 1 आणि उदाहरण टाइप वापरून तुम्ही सांगू. जी पोरं Pythonला ऑब्जेक्ट अँगलने बघणार नाहीयेत, विचार करा त्यांचं Python कधी भारी होऊ शकेल का? म्हणून नेहमी उदाहरण देतो. 2025 साली मार्च-एप्रिल महिन्यात Infosysनी 1500 Python डेव्हलपर काढले. पण 1200 तसेच ठेवले. मग 1500 का काढले बरं? आणि 1200 का ठेवले बरं? आणि 1200 या टाइपचे असते. आणि जे म्हणत होते ना, ए इस व्हेरिएबल ते 1500 मध्ये असते घरी जावा. तर तुम्हाला ते त्या लेव्हलचं पायथन विचार करा, पायथनचा हॅलो वर्ल्ड पासून ऑब्जेक्ट वर्ड सुरू होतो. तुम्हाला कळतंय ओ-ओ-पीचं इम्पोर्टन्स काय आहे? पायथन फेमस काय आहे याचं तुमचं कारण कळलं. ओ-ओ-पीचं इम्पोर्टन्स काय आहे? विचार करा, ही लाईन नजरअंदाज करून पोरं म्हणतात, की आमचं पायथन झालं. तो पायथन पण मग त्या लेव्हलचाच होईल, जोपर्यंत तुम्ही ह्याला व्हेरिएबल्स तुम्हाला कधी कळणारच नाही ऑब्जेक्ट आहे. मग तुम्ही ए वाला असं प्लसच करणार. तुम्ही कधी ॲडिशन अशी करणारच नाही. मग हे काय असते कधी शिकणारच. त्यामुळे टेक्नोकॉम्प अकॅडमीमध्ये शिकलेला मुलगा कधीच Pythonला ईझी म्हणत नाही. कारण मी फीडबॅक लास्टला घेतो. जे पहिल्यांदा ईझी म्हणलेले असतात ना, शेवटच्या दिवशी माझे सगळे रेकॉर्डिंग शेवटच्या लेक्चरचा शेवटचा दिवस. तर शेवटच्या मिनिटाला मी विचारतो, "हाऊ इस इट पायथन? इज इट ईझी?" पण म्हणायलाच राजी नसतं. कारण ते त्या अँगलनी तुम्ही बघितलं गेलं पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा, एचा टाइप क्लास आहे. ज्याचा टाइप क्लास असतो, तर ए हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. म्हणून तुम्ही कोर्सेसमध्ये गेला, की पहिल्यांदा मला Pythonच्या कोर्स कंटेंटमध्ये तुम्हाला हे शिकवावं लागतं. इंट्रोडक्शनमध्ये एव्हरीथिंग इस इन व्हॉट? ऑब्जेक्ट. ओके. जस्ट पॉइंट ऑफ
जुन्या काळची पोरं असंच शिकायची ना, म्हणजे 2020 पर्यंत कोविड लागायच्या आधी सी करू, मग सी करू, मग जावा करू, मग पायथन करू वगैरे, वगैरे. कळला कन्सर्न काय? डायरेक्ट पायथन का नको मी म्हणायचो त्याचं कारण हे. मग त्यातनं मग ते विचार नाही शिकवायचं नाही अजिबात त्या पोरांना ऑब्जेक्ट. मग ते विचारतील म्हणजे काय? म्हणजे काय म्हणजे मला काय शिकवावं लागेल? ऑब्जेक्ट म्हणजे काय सांगाय मला काय शिकवायला लागेल? क्लास शिकवावा लागेल. मग झालं. मग बोंबललं. मग हे असलं शिकवलंय पोरांना पायथन काय वाटायला लागेल अवघड. मग ॲडमिशन कशी होणार? मग क्लासेस कसे चालणार? मग त्यापेक्षा पोरांना सोपं-सोपं शिकवायचं आणि गोडी-गोडी शिकवायचं आणि फिया गोळा करायच्या. असा आत्ताचा धंदा चालू आहे लोकांचा. त्यामुळे लक्षात ठेवा, जोपर्यंत रिॲलिटी तुम्ही शिकणार नाही ना, ती लँग्वेजची मजा तुमच्यापर्यंत पोहोचणार. ओके. सो त्यामुळे मी तुमच्या जर ओळखीचं कोण असेल जे फर्स्ट इयरलाच पायथन करतंय, तर त्यांना सांगा, की आय नो तुझं पायथन होईल, पण ते पायथन होणार नाही जे तुला 3 वर्षांनी त्याचा फीडबॅक घे. हाऊ यू फील इन कॉम्प्युटर प्रोग्रामिंग. तो डेफिनिटली म्हणेल मी बेटर फील नाही करत. आत्ताच माझ्यापूर्वी 5-6 वाजता जी माणसं मुलं येऊन गेलेली मी विचारलं ते एक पर्सनल क्वेशन आहे विचारू का म्हणलं, "तुमचं वय काय?" तर ते म्हणले, "आमचं वय 31-32." दे आर वर्किंग प्रोफेशनल. म्हणजे त्याचं आम्हाला काही चाललं खाली कळतच नाही. आम्हाला प्रोग्रामिंग शिकायचं. ते कंपनीत काम करून अंडर काय चालतं हेच माहीत नाही. आम्हाला प्रोग्रामिंगचा पी पण येत नाही. पण तरी पण आम्ही जॉब करतोय. लक्षात ठेवा. दीज आर थिंग्स आर हॅपनिंग आणि ह्याचं प्रमाण अचानक वाढणार आहे मुलं. आता कोव्हिडपासून जी पोरं तयार झाली ती सगळी अशी. वयाच्या 31व्या वर्षी लग्नानंतर ज्यावेळेस कळतं, की तुम्हाला येणारा पगार तुम्हाला पुरत नाहीये. त्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायसाठी डोळे उघडावेच लागतात. ही आजची परिस्थिती आहे. ओके. मला सांगा, मी तुम्हाला दोष नाही देत आहे. हे रेकॉर्डिंग जी मुलं ऐकतील किंवा जी नसतात वगैरे, वगैरे. आज पोरांचे आपले डोळे उघडणार नाही. वेळ निघून गेल्यावर ते आपोआप उघडावे लागतात. ज्यावेळेस खायचा-प्यायचा प्रश्न तयार होतो, त्यावेळेस अभ्यास करावा लागतो. आता त्यांच्यावर किती प्रेशर असेल. ते येणार, पायथन शिकणार, एस-क्यूएल शिकणार, मग ते पॉवर बीआय शिकतील, मग डेटा अॅनालिस्टच्या जॉबला अप्लाय करतील वगैरे, वगैरे. तोवर 35 पण येईल. 32चं चालू आहे म्हणजे 33-34 तर असंच आहे. तर आत्ता कळलंही नाही पण 20 दिवस झाले जानेवारी 2026 So the days are going इतके फास्ट राइट? अभ्यास सगळ्या गोष्टींचा करा. सो थांबायचं मग आज इथे. सो कन्सेप्च्युअली वी आर सो नेक्स्ट लेक्चर विल बी ऑन व्हॉट? थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे ॲट 9. ओके. ओके. ऑनलाईन क्लिअर?